उमरखेड विधानसभा मतदारसंघात किसनराव वानखडे यांच्या प्रचारार्थ आज अमित शाह यांची जाहीर सभा जी आहे ती उमरखेडमध्ये होणार आहे। या उमरखेड विधानसभा मतदारसंघात जर पाहिलं तर चौरंगी अशा पद्धतीची लढत जी आहे ती होण्याची चिन्ह जी आहे ती सांगितली जात आहे। यामध्ये मनसेकडून माजी आमदार राजू नजरधने, त्यासोबतच काँग्रेसकडून साहेबराव कांबळे, त्यासोबतच काँग्रेस बंडखोर विजयराव खडसे यांच्यात थेट लढत ही किसनराव वानखडे यांच्याबरोबर होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी महायुतीचे उमेदवार किसनराव वानखडे आज अमित शहांची सभा होत आहे। उमरखेड मतदारसंघामध्ये एक नवीन चेहरा भाजपने या ठिकाणी दिलेला आहे। किती आव्हान तुम्हाला या निवडणुकीत वाटतं? मी एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे, गोरगरिबांची कामे करणार आहे। मला ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कोण्याही उमेदवाराचं आव्हान नाही। जी तुम्ही चौरंगी लढत म्हणतात तर माझ्या मते आणि इथल्या मतदाराच्या मते कोणती चौरंगी लढत नसून ह्या ठिकाणी ज्याच्यावर 409, 420, 468 असे गुन्हे आहेत असा उमेदवार ह्या ठिकाणी उभा आहे। ज्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाने ह्या ठिकाणी एकदा नाही तर दोनदा उमेदवारी दिली, परंतु त्यांनी आज पक्ष सोडून एका राष्ट्रीय लेवलच्या पक्षाला सोडून एक सामान्य पक्षामध्ये जाऊन उभा आहेत। त्यांना कोण विचार करेल त्यांचा, हे त्यांनीच विचार करावा। आणि जे तिसरे उमेदवार आहेत की ज्यांना मुलाला संधी दिली, पत्नीला संधी दिली, स्वतःला संधी दिली, एवढ्या संध्या देऊन सुद्धा त्यांनी समाधानी नाहीत, तरी ह्या ठिकाणी जनता त्यांना कशा प्रकारे मान्य करेल? परंतु त्यांचं कामसुद्धा इथं कुठं नाही। या तिघांचंही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी काम नसून मला कुठल्याही प्रकारे चौघाची किंवा चौरंगी लढत अजिबात नाही। मी सामान्य माणसाचा उमेदवार आहे, तेव्हा माझ्या इथल्या मतदार बांधवावर माझा पूर्णपणे विश्वास आहे। एक जर पाहिलं तर तुम्हाला विरोधकांकडून डमी उमेदवार म्हणून सांगितलं जात आहे आणि बाहेरचा उमेदवार म्हणून तुमच्या विरोधात प्रचार केला जातोय। बाहेरचा कसा असू शकतो? उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये जे गुंज गाव येते महागाव तालुक्यामध्ये, तिथलं माझं जन्मस्थान आहे आणि उमरखेड तालुक्यापासून अवघ्या 7.5 किलोमीटर अंतरावर असलेलं मरसूळ हे माझं कार्यक्षेत्र आहे आणि तिथं माझे वडील राहतात, पूर्वीपासून राहतात। मी बाहेरचा कसा होऊ शकतो? त्यांनी माझं कुठलंही मन नोकरीमध्ये रमलं नाही। इतिहास आहे, इतिहास सांगतो की ह्या ठिकाणी तळागाळातील गोरगरिबांची कामं केली जातात। सामान्यासाठी जो माणूस उपयोगात पडतो त्यांचं नाव इतिहासात नाव नोंदल्या जाते। हा प्रकार ही प्रेरणा घेऊन हे मी समाजाची सेवा करण्यासाठी निघालो आहे। मी 23 वर्षे शासकीय नोकरी केली आणि 13 वर्षे शिल्लक असताना मी समाजसेवा सुरू केली। मी प्रामाणिक सांगतो, मी कोणताही डम्मी किंवा कुठलाही उमेदवार नसून मी प्रामाणिक सांगतो समाजाची सेवा करण्यासाठी निघालेला उमेदवार आहे। निश्चित तर मी जनतेची सेवा करण्यासाठी निघालेला उमेदवार आहे, मी कुठलाही डमी उमेदवार नाही, अशा पद्धतीनं प्रत्युत्तर जे आहे ते विरोधकांना या ठिकाणी किसनराव वानखडे यांनी दिलं। कॅमेरामॅन विशालसह विवेक गावंडे, TVN मराठी, उमरखेड, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।